ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आपला चॅनल काय आहे, संत चरित्र. आणि हे संतांनी जशी भक्ती केली, निष्काम भक्ती केली, तशी भक्ती आपल्याला आपलं जे कुलदैवत आहे सिद्धभैरवनाथ याची भक्ती करायची. आपण आतापर्यंत कशी भक्ती करत आलो, मला हे दे. संतांनी काय केलं, मला काही नको. मला नको मानले हो, त्यावेळेला तो देव काय करतो, त्याच्या घरी येऊन काम करतो. निष्काम भक्ती, भावभक्ती. मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाला काय पाहिजे, फक्त भाव पाहिजे. ज्या वेळेला आपण भावभक्ती करू, त्या टायमाला देव आपले कामं येऊन करतो आणि तो आपलं कुलदैवत आहे. तसं आता राका कुंभार, पंढरपूरमध्ये राका कुंभार नावाचा एक भक्त होता आणि तो त्याचं काम करत होता. त्याचं काम काय, मडके करणं, मडके बनवणं आणि ते मडके विकून आपला उदरनिर्वाह करणं. पण ज्या टायमाला ते मडके त्याने भाजले आणि ते मडक्याचं आवं रचलं, त्याच्यामध्ये काय केलं, मांजरीना तिची जनली, तिचे पिल्लं होते 4-5. आणि मग याने काय केलं, त्याच्यावर लाकडं रचले आणि लाकडं रचून ती मडके भाजण्याकरता ते पेटवावं लागतं. आणि त्याने ते पेटवलं. पेटवल्यानंतर ती मांजर त्या आव्याच्या बाताने हिंडू लागली आणि आवाज करू लागली. त्या बाका कुंभाराजवळ गेली, गागू लागली. बाका कुंभार, त्याची बायको बंका आणि तिची मुलगी वंका, एक मुलगी, बायको आणि तू, आणि तिघजण त्यांचा प्रपंच चालू होता. बघा, त्या तिघांनी पांडुरंगाची, विठ्ठलाची विनंती केली, भगवंता आता ह्या प्राण्याची आम्ही काही हेतू पुरस्कार केलं नाही, पण आता चुकी झाली आणि मग हे जर पिल्लं जर वाचवली तर आम्ही प्रपंचाचा त्याग करू. आणि 3 दिवस त्या तिघांनी अन्न पाणी खाल्लं नाही आणि पांडुरंगाचं स्तवन केलं. बघा, 3 दिवसांना ती आग शांत झाली आणि ज्या वेळेला ते खोललं तर ते मांजरीचे पिलं त्याच्यामध्ये जिवंत होते. बघा, देवतारी त्याला कोण मारी, आणि पांडुरंगाने ते पिलं जिवंत ठेवले. आणि बघा, बंका, वंका, ते जे तिघजण परिवार होता, त्यांनी काय केलं, त्यांच्या घरात जे काय होतं त्यावेळेला त्यांची अशी पद्धत होती, जी आपली धन संपत्ती ती कोणाला द्यायची, ब्राह्मणाला दान. ब्राह्मणाला का द्यायची, त्यावेळचा ब्राह्मण अज्ञानी लोकांना देवाचं वळण, समाजात कसं वागावा, कसं राहावा, आज ते ज्ञान तो ब्राह्मण देत होता. आणि आजचा ब्राह्मण जो आहे ना, भिकेचे मांजर फिरो दारोदार, त्याला समाजाची काय घेणं देणं नाही, त्याचं पोट भरलं म्हणजे झालं का. आजचा ब्राह्मण त्यावेळच्या ब्राह्मणासारखं काम करत नाही. आणि मग त्या ब्राह्मणाला त्यांनी सगळं दान देऊन टाकली, काहीच ठेवलं नाही. आणि काय केलं, कपडे देऊन टाकले आणि अशी लोंगटी लावली. आणि ज्या चिंध्या, रस्त्याला चिंध्या पडतात ना, त्या चिंध्या अंगाला गुंडाळायची आणि त्यांचा गावातून लाकडं आणून जंगलातून आणि ते लाकडं विकायचे. त्यावेळेला जंगलातून लाकडं आणणं, विकणं, असा उदरनिर्वाह. आमच्या भागामध्ये काही लोक लाकडं विकून पोट भरायचे आणि आज ते श्रीमंत झाले. आणि असं त्याचं उदरनिर्वाहाचं काम चालू असताना नामदेव, ज्ञानेश्वर
यांना देवानं सांगितलं, बघा माझा भक्त वंका कुंभार कसं जीवन जगतोय. आणि त्या वंका कुंभाराची परीक्षा पाहण्याकरता ज्ञानदेव ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघं जण आणि देव जंगलात गेले. आणि रुक्माई होती. त्यांनी काय केलं, ते वाटेनं चालले होते आणि असं रत्नजडीत सोन्याचं कंकण रस्त्यात टाकलं. बघा ते तिघंजण जेव्हा आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं, भगवंता याच्यापासून विघ्न आहे. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. काय तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, धन. तुकाराम महाराजाचे देव बोलत होता, देव चालत होता. आणि मग देवा का त्यांनी धन का नाही मागितलं, का धनापासून विघ्न आहे. आणि मग हे जे एक सावकारांना एक माणसाला जमीन दान दिली, त्यावेळेला जमिनीचं महत्त्व नव्हतं. आज जमिनीचं महत्त्व आलं. आणि मग ती जमीन द्यायला ती खोदली खोदू टिकावाना. आणि त्याच्यामध्ये काय निघालं, धन निघालं. आणि मग आई मागून, दोघंजण भाऊ होते, आई मागून आली. आल्यानंतर आता त्यांनी काय केलं, त्या भावाच्या डोक्यात घातलं. भाऊ मारला, आई आली, आई मारली. आणि तो रात्रीची आता रात्री गेलो घरी घेऊन जाऊ. आणि मग चोर चालले होते. चोरांनी बघितलं, काय रे, पण काय नाही, पाणी ठुकाली, ठेवलं पाणी. त्यांनी त्याचं मुडकं उडवलं. आणि मग चौघंजण चोर होते. दोघंजण बाजारात गेले काहीतरी खायला आणू. त्यांनी निमं विष आणि निमं चांगलं आणलं. मग म्हणे आता ते मरतील. यांनी काय केलं, इकून गोळ्या घातल्या, ते मारून टाकले. त्यांनी खाल्लं, ते मेले. खाली गायला धन. आज समाजामध्ये जिकडं तिकडं या धनाकरता, स्वार्थाकरता जिकडं तिकडं भानगाड्या झगडे चालू आहेत. धन मी आणि माझं, मलाच पाहिजे. आणि असं त्यांनी ते बंका कुंभारांना ते जे वाटात टाकलं होतं त्याच्यावर त्यांनी माती लुटून दिली. ज्या वेळेला ज्ञानदेव निवृत्तीनाथ स्वपन काका रस्त्यानं आले होते, त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्या सोन्याच्या कंकणावर माती लुटली. तेव्हा मुक्ताबाई काय म्हणली, येड्या आहे म्हणत तू, सोने आणि माती आम्हा मृत्तिका समर. त्या 7 वर्षाच्या मुलीला सोन्याची आणि मातीची किंमत सारखी वाटत होती. असं त्यांनी त्या तिघा जणांनी एवढी गरिबी असताना आणि त्याच्यावर माती लुटली. आणि आज आपण काय करतो, आपण एकमेकाच्या मुंड्या मुरगडतो. आणि मग तेव्हा ती परीक्षेनंतर भगवंतांनी काय केलं, त्याला दर्शन दिलं बंका कुंभाराला आणि त्याचा उद्धार केला. आज प्राण्याकरता प्राणी मरल म्हणून त्यांनी कंसात त्याग केला. आणि आपला प्रपंच होण्याकरता, आपल्याला सुख मिळण्याकरता आपण बकरं कोंबडं देवाला कापतो, देवा मला सुख दे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्या प्राणी वाचवा म्हणून त्यांनी त्याग केला. आणि आपण बकरं कापतो देवाला. आणि मग त्याचा उद्धार झाला. आणि मग नंतर त्याच याच्यामध्ये परिसरामध्ये गोरा कुंभार ना होता. तो मडकी गाडायचा, प्रपंच करायचा, विठ्ठलाची भक्ती करायचा. बघा त्याचं पोरगं होतं 2 वर्षाचं. आणि ते ठेवलं होतं. बायको पाण्याला गेली होती. त्यावेळेला ते मुलगं त्या माती तोडायचं काम डोळे अडकून विठ्ठलाची भक्ती करत होता. ते मुलगं जवळ गेलं आणि त्या मायच्या मातीमध्ये त्यांनी ते मुलगं तोडून टाकलं. जेव्हा बाई पाणी घेऊन आली त्यावेळेला ते लाल दिसलं, ते बघितलं मुलगं, तो मुलगा तुडवलेले. आणि तिनं आग लागो तुमच्या विठ्ठलाला आणि विठ्ठलाला तो शिव्या द्यायला लागली. बघा देवाचा भक्त असतो. ज्या वेळेला देवाला शिव्या दिल्या जातात तेव्हा भक्ताला राग येतो. ज्यावेळेला भक्ताला वाईट बोललं जातं त्यावेळेला देवाला राग येतो. आणि असं तो धावला तिला मारायला. तिनं काय सांगितलं, माझ्या अंगाला जर हात लावाल तुम्हाला विठ्ठबाची शपथ आहे. आणि मग तो गप राहिल्यानंतर आई दोघांनी त्यांनी विठ्ठलाची शपथ घ्यायचं, त्याशी बोलायचं सोडून दिलं. तिला काहीच करायचं नाही. असं काही महिने गेल्यानंतर तिनं ठरवलं, आता
आपणच माघार घ्यावी. आणि मग ती बोलू लागली. त्याने सांगितलं, मला विठ्ठलाची शपथ घातली, मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. मग आता त्यावेळची पद्धत काय होती, वंशाला दिवा. आणि वंशाला दिवा मानल्यानंतर तिनं तिच्या आई याच्या घरी गेली, वडिलांच्या घरी गेली. तिची दुसरी लहान बहीण होती आणि तिनं सांगितलं, मला जी चोळी लुगडं घ्यायचं त्याच्याऐवजी